वेदांताचं कार्य. स्वामीजींनी कुंभकोणमला भेट दिली त्यावेळी तेथील हिंदू जनतेने त्यांना पुढील प्रमाणे मानपत्र दिलं. वंदनीय स्वामीजी, पाश्चात्य जगतातून परत येऊन या आपल्या पवित्र आणि विशाल मंदिर असलेल्या आणि साधुसंतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत आज आपण आला आहात. आमच्या या प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा कुंभकोणम नगरातील हिंदू जनतेच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. हिंदू तत्वज्ञान आणि धर्म ही एवढी व्यापक आणि तर्कसंगत आहेत की त्यांच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या ईश्वरविषयक आणि धर्मविषयक मतांसंबंधी आदर बाळगून त्यांचा समन्वय करण्याचं सामर्थ्य आहे. हे शिकागो इथे जमलेल्या प्रमुख धर्मांच्या निवडक प्रतिनिधींच्या मनावर परिणामकारक रीतीने बिंबवण्याची शक्ती देऊन आपले युरोप आणि अमेरिका येथील धार्मिक कार्य ईश्वराने अत्यंत यशस्वी केलं. याबद्दल आम्ही त्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देत आहोत. हजारो वर्षांपासून आमची अशी जिवंत श्रद्धा आहे की विश्वाचा प्राण असलेल्या परमात्म्याच्या कृपेने सत्याचाच चिरकाल जय होत असतो आणि ख्रिस्ती देशातील आपल्या धार्मिक कार्याच्या सफलतेमुळे आम्हाला जो आनंद होत आहे तो यासाठी की अत्यंत धर्मपरायण अशा या हिंदू भूमीतील अमूल्य आध्यात्मिक संपत्तीकडे आपल्या या कार्यामुळे भारतातील आणि भारताबाहेरील लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. आपल्या कार्यातील यशामुळे आपल्या सुप्रसिद्ध आणि महान अशा गुरुदेवांची कीर्ती द्विगुणित झाली आहे. आपल्या यशामुळे सुसंस्कृत जगात आमचा आदरही केला जात आहे. याहीपेक्षा म्हणजे आपल्या यशामुळे आम्हाला वाटू लागलंय की आमच्या प्राचीन पराक्रमाबद्दल आणि वैभवाबद्दल आम्ही सार्थ अभिमान बाळगावा आणि आम्हाला जाणीव झाली की आपल्या संस्कृतीतील आक्रमक प्रवृत्तीचा अभाव हा काही तिच्या क्षीणतेचं व अधःपतनाचं चिन्ह नव्हे. आपल्यासारखे सर्वदर्शी, एकनिष्ठ आणि पूर्णतया निस्वार्थ कार्यकर्ते आमच्यामध्ये असताना या हिंदू भूमीचं भवितव्य उज्ज्वल आणि आशादायकच राहणार यात संशय नाही. अखिल जगाचा, सर्व राष्ट्रांचा जो ईश्वर आहे तो आपणास दीर्घ आयुष्य आणि आरोग्य देवो आणि हिंदू धर्म आणि तत्वज्ञान यांची सुयोग्य शिकवण देण्याचं महान आणि उदात्त कार्य करण्यासाठी आपणाला उत्तरोत्तर बलसंपन्न करो आणि आपल्या हृदयात नवीन नवीन ज्ञान प्रस्फुरित करो. नगरातील हिंदू विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आणखी एक मानपत्र स्वामीजींना अर्पण केलं. नंतर स्वामीजींनी वेदांताचं कार्य या विषयावर पुढील प्रमाणे भाषण केलं. अत्यल्प असं धर्माचं कार्य जरी केलं तरी त्याचा मोठा परिणाम घडून येतो. गीतेतील या वचनाला एखादं उदाहरण हवं असेल तर मी म्हणू शकतो की या वचनाचं प्रत्यंतर माझ्या क्षुद्र जीवनात मला प्रत्यही येत आहे. माझं कार्य तर अत्यल्प आहे, पण कोलंबोपासून इथवरच्या प्रवासात ठिकठिकाणी माझं जे स्नेहपूर्वक आणि अगत्यानं स्वागत झालं ते माझ्या अपेक्षेबाहेरचं होतं. पण त्याबरोबरच ते हिंदूंच्या परंपरा आणि स्वभाव यांना अगदी साजेलचंही आहे. कारण हिंदू लोकांची जीवनशक्ती, त्यांचं सर्वस्व आणि त्यांच्या जीवनाचं सार म्हणजे धर्म हेच होय. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशात प्रवास करून मी थोडंफार जग पाहिलं आहे. मला असं दिसलंय की प्रत्येक जातीचा एक एक विशिष्ट आदर्श असून तोच तिचा मुख्य आधार आहे, तिचा कणा आहे. राजकारण हा काही जातींचा जीवनाधार आहे, काहींचा जीवनाधार सामाजिक उन्नती हा आहे, काहींचा बौद्धिक उन्नती तर काहींचा आणखी काही जीवनाधार आहे. पण या आपल्या मातृभूमीचा धर्म हाच एकमेव जीवनाधार आहे आणि धर्माच्या पायावरच इथल्या जीवनाची सगळी इमारत उभारलेली आहे. आपणापैकी काहींना हे आठवत असेल की मद्रास इथल्या लोकांनी मी अमेरिकेत असताना मला पाठवलेल्या अभिनंदन पत्राला दिलेल्या उत्तरामध्ये मी हे नमूद केलं होतं की भारतामधल्या एखाद्या शेतकऱ्याला असलेलं धार्मिक ज्ञान पाश्चात्य देशातल्या अनेक सभ्य ग्रहस्थांपेक्षा कितीतरी बाबतीत सरस आहे. आणि आज त्या माझ्या शब्दांची यथार्थता मी स्वतः निस्संशय अनुभवतो आहे. एक असा काळ होता की मला भारतातल्या लोकांच्या अजाणपणाबद्दल असमाधान वाटत असे आणि सर्वसाधारण गोष्टींची जिज्ञासा त्यांना नाही असं वाटे. पण आता मला त्याचं रहस्य कळालं आहे.
ज्या गोष्टींची त्यांना आवड आहे त्याविषयीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते मला माझ्या प्रवासात आढळलेल्या अन्य कोणत्याही देशातील लोकांपेक्षा अधिक उत्सुक आहेत. युरोपातील राजकीय परिवर्तनाविषयी किंवा तिकडच्या सामाजिक घडामोडीविषयी आमच्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांना याविषयी काहीच माहीत नसेल आणि त्यांना त्याची गरजही वाटत नसेल. पण तेच शेतकरी फार काय भारताहून कितीतरी बाबतीत दूर असलेले आणि भारतातील गोष्टींशी फारसा संबंध नसलेले असे सिलोनमधील शेतकरी पहा. मला असं आढळलं की तिथं शेतात काम करणाऱ्या लोकांनाही हे माहीत होतं की अमेरिकेत सर्व धर्म परिषद भरली होती आणि भारतातील एक संन्यासी तिथे गेले होते आणि त्यांना तिथं काही यशही मिळालं. म्हणूनच ज्या गोष्टींविषयी त्यांना आवड आहे त्याबद्दल अन्य कोणत्याही समाजाप्रमाणे ते जिज्ञासूही आहेत. आणि भारतामध्ये धर्म हीच लोकांच्या आवडीची एकमेव अशी गोष्ट आहे. एखाद्या समाजाचं जीवन धार्मिक आदर्शांवर आधारलेलं असावं की राजकीय आदर्शांवर आधारलेलं असावं याचं विवेचन मला आज करायचं नाही. पण आपल्याला हे स्पष्ट झालं आहे की बरं किंवा वाईट कसंही असो, आपली जीवनशक्ती धर्मातच केंद्रित झालेली आहे. तुम्हाला ही गोष्ट बदलता येणार नाही. ही गोष्ट नष्ट करून तिच्या जागी दुसऱ्या एखाद्या गोष्टीची प्रतिष्ठापना करता येणार नाही. एखादा मोठा विकासशील वृक्ष उपटून दुसऱ्या ठिकाणी त्याला रुजवता येणं शक्य नाही. बरं असो किंवा वाईट, धार्मिक आदर्श हे भारतामध्ये हजारो वर्ष परंपरेने चालत आलेले आहेत. बरं असो किंवा वाईट, भारतातलं वातावरण शतकानुशतकं धार्मिक आदर्शांनीच प्रभावित झालेलं आहे. बरं असो किंवा वाईट, आपण अशा या धार्मिक आदर्शाच्या वातावरणातच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आता हा धर्मभाव आपल्या रक्ताचा गुणधर्म झालेला असून आपल्या नसानसातून तो वाहतोय. आपल्या प्रकृतीशी तो एकरूप होऊन आपल्या जीवनाचं सारच बनलेलं आहे. तेवढी विरोधी शक्ती उभी केल्याशिवाय आणि धर्माच्या या प्रचंड प्रवाहानं गेली हजारो वर्षात तयार केलेलं नदीचं पात्र भरून काढल्याशिवाय आपण हा धर्म बाजूला सारू शकाल काय? तुम्हाला असं वाटतं का की गंगेने पुन्हा आपल्या हिममय उगमस्थानी परतून नवीन मार्गाने आपला प्रवाह सुरू करावा? आणि जरी हे शक्य झालं तरी या देशाला स्वतःचं वैशिष्ट्य असं धार्मिक जीवन कधीही सोडता येणं किंवा त्याऐवजी नवीन राजकीय अन्य मार्ग स्वीकारणं शक्य नाही. किमान प्रतिरोधाच्या नियमानुसारच तुम्ही कार्य करू शकाल आणि धार्मिक जीवन पद्धती हाच भारतातील किमान प्रतिरोधाचा मार्ग आहे. धर्माचा हा मार्ग अनुसरणं हाच भारताचं जीवन पुष्ट करण्याचा, भारताच्या विकासाचा आणि त्याच्या कल्याणाचा उपाय आहे. अन्य देशातून धर्म ही बाब जीवनातील गरजेच्या अनेक गोष्टींपैकी एक मानली जाते. मी नेहमी उपयोगात आणत असलेलं एक परिचयातलं उदाहरण द्यायचं झाल्यास ते असं आहे. दिवाणखान्यामध्ये पुष्कळ वस्तू ठेवलेल्या असतात आणि जपानी पद्धतीचं एखादं पात्र दिवाणखान्यात ठेवणं ही आजकालची फॅशन आहे. ते नसल्यास दिवाणखान्याला शोभा येत नाही असं गृहिणीला वाटतं. म्हणून ती ते पात्र दिवाणखान्यात ठेवतेच. त्याचप्रमाणे गृहिणीला किंवा गृहस्थाला जीवनात दुसरे पुष्कळ उद्योग असतात आणि काही उणीव राहू नये म्हणून जीवनात थोडासा धर्मही हवा असतो. म्हणून ती किंवा तो अल्पसा धर्म आचरू लागतो. राजकारण आणि सामाजिक उन्नती, एका शब्दात सांगायचं म्हणजे हे जगच पाश्चात्यांच्या जीवनाचं एकमेव लक्ष्य आहे. आणि ईश्वर किंवा धर्म हे या लक्ष्याच्या पूर्तीसाठी साधनं म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. त्यांचा ईश्वर म्हणजे त्यांच्यासाठी हे जग स्वच्छ करणारी आणि ते सुखोपभोगाच्या साधनांनी भरून ठेवणारी एक व्यक्तीच असते असं म्हणावं लागतं. त्यांच्या दृष्टीने ईश्वराचं एवढंच मूल्य आहे. तुम्हाला हे माहीत नाही का की ज्या लोकांना अधिक कळायला हवं होतं आणि जे स्वतःला अधिक कळतं असं मानतात, त्यांच्या तोंडून गेली 100-200 वर्ष भारतीय धर्मावर टीका करणारी कोणती विधानं बाहेर पडतायत? ती विधानं हीच आहेत की आपला धर्म या जगातील सुखसमृद्धीसाठी सहाय्य करत नाही. तो आपल्याला धनसंपत्ती मिळवून देत नाही, इतर राष्ट्रांना लुबाडायला सांगत नाही, तो बलवानांना दुर्बलांच्या उरावर नाचण्याची प्रेरणा देत नाही आणि त्यांच्या रक्तानं आपलं पोषण करायला सांगत नाही. आपला धर्म निश्चितच या सगळ्या गोष्टी करत नाही.
ज्यांच्या पायांनी पृथ्वी कंप पावावी असं सैन्य तयार करून मानव वंशाचं निर्मूलन आणि त्याचा विध्वंस करण्यासाठी तो ते कधीच पाठवणार नाही. आणि म्हणूनच या धर्मात काय आहे असं ते म्हणत असतात. ते म्हणतात, हा धर्म काहीच ऐहिक लाभ करून देत नाही आणि शरीर बलसंपन्न करत नाही, तेव्हा अशा धर्मात काय अर्थ आहे? पण त्यांच्या हे क्वचितच ध्यानात येतं की याच युक्तिवादानं आमच्या धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. आमचा धर्म ऐहिक सुख मिळवून देत नाही, म्हणूनच तो श्रेष्ठ आहे. आपल्याच धर्माला खऱ्या अर्थानं धर्म म्हणता येईल, कारण हे क्षणभंगूर इंद्रिय गम्य जगच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे असं तो शिकवतच नाही. अत्यंत मर्यादित अशा या जगापुरतीच आपल्या धर्माची दृष्टी सीमित नाही. आपल्या धर्माची दृष्टी या जगाच्या पलीकडे अगदी दूरच्या राज्यापर्यंत पोहोचते. ते राज्य इंद्रियांच्या पलीकडे आहे, स्थलकालाच्या अतीत आहे आणि या साऱ्यांच्या इतकं पलीकडे आहे की तिथे या जगातील सुखदुःखांचा मागमूसही उरत नाही. आणि तिथे पोहोचल्यावर हे समग्र विश्व त्या महिमामय सर्वातीत आत्मसागरातील एखाद्या क्षुद्र बिंदूप्रमाणे होऊन जातं. आपलाच धर्म हा खऱ्या अर्थाने धर्म आहे, कारण तो असं शिकवतो की ईश्वरच केवळ सत्य आहे आणि हे जग अनित्य किंवा असत्य आहे. कांचन हे मातीप्रमाणे तुच्छ आहे आणि मानवाच्या सर्व शक्ती मर्यादित असून जीवन हेच पुष्कळदा अनिष्टकारक ठरत असतं. म्हणूनच आपला धर्म हाच खरा धर्म आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही की आपला धर्म त्यागाची शिकवण देतो. म्हणून तोच खऱ्या अर्थाने धर्म या संज्ञेस पात्र आहे. शेकडो युगांपासून संचित केलेल्या ज्ञानाच्या बळावर उभं राहून आमच्या प्राचीन महाज्ञानी पूर्वजांच्या तुलनेने जे लोक लहान सहान बालकांसारखे आहेत, त्यांना आपला धर्म खणखणीत शब्दात स्पष्टपणे सांगतो की बाळांनो, तुम्ही इंद्रियांचे गुलाम आहात. या इंद्रियांचे भोग क्षणभंगूर आहेत आणि ही इंद्रिय शेवटी आपल्याला विनाशाकडेच घेऊन जातात. इथल्या 4 दिवसांच्या विलासानी अखेर सर्वनाश मात्र ओढावतो. या सर्वाचा त्याग करा. इंद्रिय आणि जग याविषयीची आसक्ती सोडून द्या. हाच धर्माचा मार्ग आहे. ध्येय सिद्धीचा मार्ग त्यागामधून आहे, भोगातून नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने धर्म या संज्ञेला आपलाच धर्म पात्र आहे. ही मोठी विलक्षण गोष्ट आहे की जगाच्या रंगभूमीवर राष्ट्रामागून राष्ट्र आली. त्यांनी आपला अभिनय किंचित काळ मोठ्या जोमानं करून दाखवला आणि कालाच्या या अथांग महासागरावर प्रायः कसलंही चिन्ह किंवा तरंगही न उमटवता ती समूळ नष्ट झाली. पण आपण मात्र या जगात जणू काही चिरजीवन जगत आहोत. जे योग्यतम आहेत तेच शेवटी जिवंत राहतात. या संबंधीची नवनवीन मतं लोक पुढे मांडत असतात आणि त्यांना वाटत असतं की ज्यांच्या शरीरामध्ये अधिक जोर असेल तेच जास्त काळ जिवंत राहतील. हे जर खरं असतं तर जगातील आक्रमक म्हणून समजलेल्या राष्ट्रांपैकी एखादं तरी आज वैभवात नांदायला हवं होतं आणि एखादाही देश जिंकण्याची इच्छा न बाळगणारे आपण दुर्बल हिंदू केव्हाच नष्ट व्हायला हवे होतो. पण तरीही आपण 30 कोटी हिंदू अजूनही जगतच आहोत. एका तरुण इंग्रज स्त्रीनं मला एकदा म्हटलं, हिंदूंनी काय केलंय? त्यांनी एकाही मानव वंशाला कधीही जिंकलेलं नाही. हिंदू जातीच्या सर्व शक्ती संपुष्टात आल्या आहेत. ती जडवत होऊन पडली आहे हे मुळीच खरं नाही. तिच्यात यथेच्छ शक्ती आहे आणि योग्य समयी आणि आवश्यक तेव्हा तिचा प्रवाह महापुराप्रमाणे सगळ्या जगाला व्यापून टाकतो. आपण जणू काही सगळ्या जगाला अतिप्राचीन काळापासून आव्हानच दिलेलं आहे. पाश्चात्य देशात मनुष्य उपभोग्य वस्तूंचा जास्तीत जास्त किती संग्रह करू शकतो हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर इथे आपल्या देशात मनुष्याचं कमीत कमी किती गोष्टींनी भागू शकतं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा संघर्ष आणि हा भेद आणखी काही शतकं कायम राहील. पण इतिहासात काही सत्य असेल आणि पुढचे अंदाज खरे ठरत असतील तर जे आपल्या गरजा कमीत कमी ठेवतात आणि चांगलं संयमशील जीवन जगतात तेच अखेर जीवनाची लढाई जिंकतील आणि जे भोग आणि वैभव यांच्या मागे पिसाटाप्रमाणे धावतात
ते काही काळ कितीही शौर्य आणि चमक दाखवत त्यांना मरून नष्ट व्हावंच लागेल. मनुष्याच्या जीवनात नव्हे राष्ट्राच्या इतिहासात कधी कधी असा काळ येतो की ज्यावेळी या जगाबद्दलचा उबग अत्यंत प्रबळ आणि दुःखदायक होतो. समस्त पाश्चात्य जगात आज असा उबग आढळून येतो आहे. तिथेही त्यांचे विचारवंत थोर लोक आहेत आणि त्यांच्याही हे ध्यानात आलं आहे की संपत्ती आणि सत्ता यांच्या मागे लागणं अगदी व्यर्थ होय. तिकडील पुष्कळ नव्हे बहुतेक सुसंस्कृत स्त्री पुरुष हे या राक्षसी स्पर्धेला विटलेलेत. तसंच त्यांना या व्यापारी वृत्तीचाही उबग आलेला आहे आणि त्या अधिक चांगल्या गोष्टींची आशा करतायत. अजूनही राजकीय किंवा सामाजिक परिवर्तनांना चिकटून असणारा असा एक वर्ग तिथे आहे आणि युरोपातील अनिष्ट गोष्टींवर हाच एकमेव इलाज आहे असं त्यांना वाटत आहे. पण इतर थोर विचारवंत अन्य प्रकारच्या आदर्शाचा विचार करू लागले आहेत. त्यांना हे उमजलं आहे की कितीही मोठं राजकीय किंवा सामाजिक परिवर्तन झालं तरी त्यानं जीवनातलं दुःख नाहीसं होणं शक्य नाही. चांगल्या प्रकारे आत्मविकास करता आला तरच जीवनातील दुःख नाहीशी होतील. केवढंही सामर्थ्य, शासनातील परिवर्तन किंवा कायद्यांची कठोरता एखाद्या समाजात सुधारणा घडवू शकणार नाही. पण केवळ आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणच समाजातील चुकीच्या प्रवृत्ती दूर करून त्यांना चांगल्या मार्गावर आणू शकेल. आणि म्हणून पाश्चात्य देशातील समाज नव्या विचारासाठी, नव्या तत्वज्ञानासाठी आतुर झालेला आहे. त्यांनी अंगीकारलेला ख्रिस्ती धर्म पुष्कळ बाबतीत चांगला आणि उदात्त असला तरी त्याचं मर्म त्यांना पूर्णपणे कळलेलं नाही आणि ज्या स्वरूपात त्यांना तो कळलेला आहे त्या स्वरूपात तो त्यांना अपुरा वाटतो आहे. विचारवंत पाश्चात्य जी नवीन विचारसरणी आणि जे आध्यात्मिक खाद्य शोधत आहेत ते त्यांना आमच्या प्राचीन तत्वज्ञानात, विशेषतः वेदांतात प्राप्त होत आहे. आणि हे असं आहे यात काहीच आश्चर्य नाही. पृथ्वी तलावर नांदणाऱ्या प्रत्येक धर्माच्या वतीनं त्या त्या धर्माचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी पुढे मांडण्यात येणारे तऱ्हेतऱ्हेचे अद्भुत युक्तिवाद ऐकणं माझ्या चांगलंच अंगवळणी पडलं आहे. डॉक्टर बॅरोज या माझ्या थोर मित्रांनी मांडलेले अगदी अलीकडचे विचारही आपल्या ऐकिवात असतीलच. त्यांचं म्हणणं आहे की ख्रिस्ती धर्म हाच एकमेव विश्वधर्म किंवा सार्वजनीन धर्म आहे. खरोखर कोणता धर्म हा सार्वजनीन धर्म असू शकतो यासंबंधी आपण आता विचार करूया. केवळ वेदांत हाच सार्वजनीन धर्म असू शकतो. अन्य कोणताच धर्म सार्वजनीन धर्म होण्यास पात्र नाही अशी माझी धारणा आहे. ती तशी का आहे या संबंधीची कारणं मी आता आपल्यासमोर मांडतो. आपल्या धर्माव्यतिरिक्त जगातील बाकीचे सगळे मोठे धर्म हे त्यांच्या एका किंवा अनेक संस्थापकांच्या जीवनाशी अच्छेद्यपणे निगडीत आहेत. त्या धर्मांचे सर्व सिद्धांत, उपदेश, मतं आणि नीतितत्व ही सगळी त्या त्या धर्मांच्या संस्थापकांच्या जीवनाशी अच्छेद्यपणे निगडीत असतात आणि त्या सर्वांचं प्रामाण्य, त्याची सत्यता आणि त्याचं सामर्थ्य ही सगळी संस्थापकांच्या शब्दांवरच अवलंबून असतात. आणि आश्चर्याची गोष्ट ही की त्या संस्थापकांच्या जीवनाच्या ऐतिहासिकतेवरच जणू काही या सगळ्या धर्मांची इमारत आधारलेली असते. या ऐतिहासिकतेला जर थोडाही धक्का पोचला, ज्याला ते ऐतिहासिकतेचा भक्कम पाया म्हणतात, तो जर हल्ला आणि भंगला तर त्यावर उभारलेली धर्माची सगळी इमारत कोसळून तिचे तुकडे तुकडे होतात आणि तिच्या पुनरुद्धाराची काहीही शक्यता उरत नाही. आज आपल्याला दिसून येतं की तथाकथित बहुतेक सगळ्या धर्मसंस्थापकांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या जीवन संबंधीच्या अर्ध्या अधिक गोष्टींवर आज लोक फारसा विश्वास ठेवत नाहीत आणि उरलेल्या अर्ध्यांबद्दल ते बळकट संशय व्यक्त करतात. आपल्या धर्माव्यतिरिक्त बाकीचे सगळे मोठे धर्म अशा प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तींवर आधारलेले आहेत. पण आपला धर्म हा तत्वांवर आधारलेला आहे. मी वेद निर्माण केले असा दावा कोणताही पुरुष किंवा कोणतीही स्त्री करू शकत नाही. वेदांमध्ये नित्य स्वरूपाची तत्व अंतर्भूत आहेत. ऋषींनी त्याचा शोध लावला आहे आणि अशा ऋषींची नावं मधून मधून त्यामध्ये आढळतात. पण केवळ नावच. ते कोण होते, काय करत होते हेही आपल्याला ज्ञात नाही. पुष्कळांच्या बाबतीत त्यांच्या वडिलांची नावंही आपल्याकडे उपलब्ध नाहीत आणि प्रायः सर्वांच्याच बाबतीत त्यांचा जन्मकाळ आणि जन्मस्थान ही सुद्धा आपल्याला माहिती नाहीत.
पण ह्या ऋषींना आपल्या नावाची मुळीच पर्वा नव्हती. ते केवळ तत्वांचे प्रचारक होते आणि ज्यांनी ती तत्व शिकवली ती स्वतःच्या जीवनात उतरून दाखवण्याचाच त्यांनी शक्य तेवढा प्रयत्न केला. त्याबरोबरच जसा आपला ईश्वर निर्गुण असूनही सगुण आहे, तद्वतच आपला धर्मही निर्गुण आहे. अर्थात तो काही विशिष्ट व्यक्तींवर आधारलेला नसून तत्वांवर आधारलेला आहे. आणि तरीही त्यात असंख्य अवतार आणि महापुरुष यांनाही स्थान आहे. आपल्या धर्मात जेवढे अवतार, महापुरुष आणि ऋषी प्रभृती आहेत तेवढे दुसऱ्या कोणत्या धर्मात आढळतात? एवढंच नव्हे तर भविष्यकाळी आणखी असंख्य अवतार आणि महापुरुष आविर्भूत होतील असंही आपला धर्म सांगतो. श्रीमद भागवत सांगतं की अवतार अनंत आहेत, म्हणून पुढे कितीही अवतार झाले तरी त्यांना आपल्या धर्मात स्थान आहे. म्हणून भारताच्या धार्मिक इतिहासात ज्या अवतारांचं आणि महापुरुषांचं वर्णन आहे ते खरोखरी ऐतिहासिक नाहीत असं जरी सिद्ध झालं तरीही त्यांनी आपल्या धर्माची काहीच हानी होत नाही. तो पूर्वी इतकाच सुदृढ राहतो, कारण आपला धर्म तत्वांवर आधारलेला आहे, व्यक्तींवर नाही. एकाच व्यक्तीच्या भोवती जगातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं अगदी व्यर्थ आहे. नित्य आणि सार्वजनीन अशा तत्वांच्या भोवतीही त्यांना एकत्र आणणं अवघड आहे. तरी सुद्धा जगातील बहुतांश लोकांना धर्माच्या बाबतीत एकाच मताचं बनवणं जर कधी शक्य झालं तर ते नित्य अशा तत्वांच्या आधारेच शक्य आहे, व्यक्तींच्या आधारे नव्हे. तरीही मी सांगितल्याप्रमाणे आपल्या धर्मात विशिष्ट व्यक्तींच्या शब्दांचं प्रामाण्य आणि प्रभाव यांना भरपूर स्थान आहे. आपल्या धर्मात इष्टदेवतेचा जो अपूर्व सिद्धांत आहे तो तुम्हाला अनेक अवतारांपैकी तुमच्या आवडीनुसार कोणताही अवतार निवडण्याचं भरपूर स्वातंत्र्य देतो. आपल्या जीवनाचा आदर्श म्हणून आणि आपले विशेष उपास्य दैवत म्हणून तुम्ही कोणताही अवतार स्वीकारू शकता. एवढंच नव्हे तर तोच सर्वश्रेष्ठ अवतार आहे असंही तुम्ही मानू शकता. ह्याला काहीच हरकत नाही. पण नित्य सत्य तत्व हाच तुमच्या धर्मजीवनाचा आधार असला पाहिजे. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट ही की अवतारांना देखील ते वैदिक सनातन तत्वांचे प्रत्यक्ष उदाहरण असतात, म्हणूनच आपण मानतो. भगवान श्रीकृष्णाचं महात्म्य यातच आहे की ते तत्वांवर आधारलेल्या आपल्या शाश्वत धर्माचे उपदेशक होते आणि वेदांताचे ते सर्वश्रेष्ठ भाष्यकार होते. जगातील सर्व लोकांनी वेदांताकडे का लक्ष द्यावं याचं दुसरं कारण असं की जगातील सर्व शास्त्रांपैकी केवळ हेच शास्त्र भौतिक विज्ञानानं बाह्य प्रकृती संबंधी केलेल्या आधुनिक संशोधनांशी आणि सिद्धांतांशी पूर्णपणे सुसंवादी आहे. अतिप्राचीन काळी रूपानी समान, वंशानी समान आणि समान मनोभाव असलेल्या दोन निरनिराळ्या जाती भिन्न भिन्न मार्गांनी अंतिम ध्येय गाठण्यासाठी निघाल्या. मी प्राचीन हिंदू आणि प्राचीन ग्रीक जातींविषयी बोलतो आहे. पहिल्या जातींनी आंतरजगताच्या विश्लेषणाच्या द्वारे मार्गक्रमणाला सुरुवात केली, तर दुसऱ्या जातीनं अंतिम ध्येयाच्या शोधार्थ बाह्य जगताच्या विश्लेषणाने प्रारंभ केला. आणि त्यांच्या या अनुसंधानाच्या इतिहासाच्या विभिन्न अवस्था पाहिल्या असता असं दिसून येतं की या दोन जातींच्या विचारांमधून अंतिम ध्येयाचे समान पडसाद उठत आहेत. आपल्याला स्पष्टपणे आढळून येतं की फक्त वेदांतीच, हिंदूच आधुनिक भौतिकशास्त्रांच्या सिद्धांतांचा आपल्या धर्माशी समन्वय करून ते स्वीकारू शकतात. तसंच हे स्पष्ट आहे की आधुनिक जडवाद आपली तत्व बाळगूनही वेदांतांचे सिद्धांत ग्रहण करून आध्यात्मिकतेकडे वाटचाल करू शकतो. आम्हाला आणि ज्यांनी या विषयाचं अध्ययन केलं आहे त्यांना स्पष्ट दिसून येतं की आधुनिक भौतिक शास्त्रांचे सिद्धांत वेदांतांनी कित्येक युगांपूर्वीच सांगितलेले आहेत. फक्त आधुनिक विज्ञानानं ते जडाच्या भाषेत मांडलेले आहेत इतकंच. याप्रमाणेच पाश्चात्यांनी वेदांताकडे का लक्ष द्यावं याचं दुसरं कारण म्हणजे वेदांताचा तर्कशुद्धपणा आणि त्याची आश्चर्यकारक बुद्धिनिष्ठता हे होय. पाश्चात्य देशातील नामवंत शास्त्रज्ञांपैकी अनेकांनी वेदांताचे सिद्धांत अत्यंत युक्तिनिष्ठ आहेत असं मला बोलूनही दाखवलेलं आहे. त्यापैकी एक जण माझ्या विशेष परिचयाचे आहेत. त्यांना प्रयोगशाळेबाहेर जाण्यास, अगर प्रसंगी भोजन करण्यासही वेळ मिळत नाही, पण वेदांतावरची माझी व्याख्यानं ऐकण्यासाठी ते तासनतास खर्च करत असतात. ते असं म्हणत की वेदांत तत्व अत्यंत शास्त्रशुद्ध
आणि काळाच्या प्रचलित आकांक्षांशी अत्यंत सुसंवादी आहेत आणि आजची भौतिकशास्त्र ज्या सिद्धांताप्रत येत आहेत त्यांच्याशी देखील ती अत्यंत सुसंवादी आहेत. धर्माच्या तुलनात्मक अभ्यासातून जे 2 शास्त्रशुद्ध निष्कर्ष निघतात त्यांच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. यापैकी पहिला निष्कर्ष सर्व धर्मांच्या सत्यत्वाविषयीचा आहे आणि दुसरा निष्कर्ष विश्वाच्या एकत्वासंबंधीचा आहे. बॅबिलोनियन आणि यहुदी लोकांच्या धार्मिक इतिहासामध्ये आपल्याला एक विलक्षण गोष्ट आढळते. आपल्याला माहिती आहे की बॅबिलोनियन आणि यहुदी लोकांच्या अनेक जमाती असून त्या प्रत्येकीचा वेगळा असा देव होता. या वेगवेगळ्या देवांना एक सामान्य नाव असे. बॅबिलोनियन लोकांच्या सर्व देवांना बाल असं म्हणत आणि त्यात बाल मेरोडाक हा प्रमुख होता. काही काळानंतर बॅबिलोनियन जमातींपैकी एखादी त्या जातीतील इतर जमातींना जिंकून घेत असे आणि नंतर स्वाभाविकपणे जेत्यांचा देव अन्य जीत जमातीच्या देवांचा प्रमुख मानला जाईल. सेमेटिक लोक ज्या एकेश्वरवादाचा गर्व करतात तो अशा रीतीने निर्माण झाला. यहुदी लोकांच्या सर्व देवांना मोलोक असं म्हणत असत. यापैकी इस्रायली जमातीच्या देवाला मोलोक यावा किंवा मोलोक यावा असं म्हणत असत. काही काळानं या इस्रायली जमातीनं हळूहळू इतर यहुदी जमातींना जिंकलं आणि आपला मोलोक हा सर्वश्रेष्ठ मोलोक आहे असं तिनं जाहीर केलं. आणि मला खात्री आहे की या धार्मिक लढायांमधून किती रक्तपात, पाशवी कृत्य आणि अत्याचार घडून आले हे आपणाला माहिती असेल. नंतर पुढे बॅबिलोनियन लोकांनी मोलोक याव्हाचं प्रभुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. मला वाटतं की धार्मिक बाबतीमध्ये असं प्रभुत्व मिळवण्याचा निरनिराळ्या जमातींचा प्रयत्न भारताच्या सीमेवरच्या प्रदेशातही झाला असावा. इथे सुद्धा आर्यांच्या विविध जमातींमध्ये कलह झाले असावेत आणि त्यात आपापल्या जमातीच्या देवाला सर्वात प्रमुख स्थान देण्याचा प्रयत्न झाला असावा. पण भारताचा इतिहास यहुद्यांच्या इतिहासाहून वेगळा व्हावयाचा होता. जगातील सर्व देशात केवळ भारत हाच अध्यात्माची आणि सहिष्णुतेची भूमी व्हावयाचा होता. म्हणूनच इथे विभिन्न जमातींचं देवांसंबंधीचं युद्ध फार काळ टिकलं नाही. जिथवर इतिहासाची मजल पोचत नाही आणि परंपरेने चालत आलेल्या दंतकथांनाही ज्यांचा थांग पत्ता लागत नाही, अशा त्या अत्यंत प्राचीन काळी भारतामध्ये एक ऋषी आविर्भूत झाले आणि स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे त्यांनी घोषणा केली की एकम सत विप्रहा बहुधा वदंती. सद्वस्तू एकच आहे आणि ऋषी तिला विविध नावांनी संबोधतात. अशा प्रकारचं चिरस्मरणीय वाक्य आत्तापर्यंत कधीही उच्चारलं गेलेलं नाही. अशा प्रकारच्या महान सत्याचा शोध आत्तापर्यंत लागलेला नाही आणि हे सत्य आम्हा हिंदूंच्या राष्ट्रीय जीवनाचा जणू काही कणाच आहे. शेकडो शतकांपासून एकम सत विप्राह बहुधा वदंती हे सत्य विकसित होत होत त्यांनी आपलं सगळं राष्ट्रीय जीवन व्यापून टाकलेलं आहे आणि आता ते आपल्या नसानसातून वाहतं आहे. आपल्या रक्ताशी अगदी एकजीव होऊन गेलेला आहे. या महान सत्यावर आपलं पुरेपूर प्रेम आहे आणि आपला देश हा धार्मिक सहिष्णुतेची महान भूमी झालेला आहे. इथे याच ठिकाणी लोकांनी त्यांच्या धर्माची निंदा करायला आलेल्या परधर्मियांसाठी मंदिरं आणि चर्चच्या इमारती बांधून दिल्या. परधर्म सहिष्णुतेचं हे महान तत्व आपल्याकडून शिकण्यासाठी जग वाट पाहत आहे. परदेशात अजूनही केवढी असहिष्णुता आहे याची तुम्हाला फारशी कल्पना नसेल. परदेशात धार्मिक असहिष्णुता एवढी प्रबळ आहे की तिच्यामुळे मला तिकडेच मृत्युमुखात पडावं लागेल की काय असं मला अनेकदा वाटलं. धर्माकरता मनुष्याचा प्राण घेणं या गोष्टीचं त्यांना काहीच वाटत नाही. ज्या सभ्यतेचा पाश्चात्यांना गर्व आहे तिच्या अगदी माहेरघरात आज जरी असं घडत नसलं तरी उद्या तसं घडूही शकेल. एखाद्या देशाच्या प्रचलित धर्माविरुद्ध एक शब्दही जर उच्चारला तर पाश्चात्य देशात त्या माणसावर भयंकर स्वरूपाचा बहिष्कार टाकला जातो. आपल्या देशात येऊन हे लोक आपल्या जाती संस्थांवर हवी तशी टीका करत असतात. तुम्ही पाश्चात्य देशात गेलात आणि माझ्याप्रमाणे तिथे राहिलात तर तुम्हाला आढळेल की तेथील अत्यंत नामवंत प्राध्यापक सुद्धा अगदी भ्याडाप्रमाणे वागत असतात आणि लोकमताच्या विरोधाच्या धास्तीनं धार्मिक बाबतीत त्यांना जे सत्य वाटत असतं त्याच्या 1/100ही बोलून दाखवण्याची हिंमत त्यांना होत नाही. म्हणून
धर्मसहिष्णुतेच्या या महान तत्वाची जग आज अपेक्षा करत आहे. आधुनिक सभ्यतेत या धर्मसहिष्णुतेची भर पडल्यास ती फार मोलाची ठरेल. इतकंच नाही तर ही धर्मसहिष्णुता आत्मसात केल्याशिवाय कोणतीच सभ्यता दीर्घकाळ टिकू शकणार नाही. दुराग्रह, रक्तपात आणि पाशवी अत्याचार थांबल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणं शक्य नाही. एकमेकांकडे सहानुभूतीनं पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोकंच वर काढू शकणार नाही. अत्यंत आवश्यक अशी ही सहानुभूती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानुभूतीने पाहणं ही होय. पण एवढंच काही पुरेसं नाही. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या धर्मकल्पना आणि समजुती कितीही भिन्न असल्या तरी आपण परस्परांना खरोखर सहाय्य केलं पाहिजे. आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारतात आपण हेच करत असतो. इथे या भारतात हिंदूंनी ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना मंदिरं, मुसलमानांसाठी मशिदी बांधल्या आहेत आणि आजही बांधत आहेत. आपण असंच केलं पाहिजे. त्यांनी जरी आपला द्वेष केला, त्यांनी जरी पाशवी प्रवृत्ती प्रकट केली तरी, त्यांनी जरी क्रौर्य दाखवलं, त्यांनी जरी आपल्यावर अत्याचार केले आणि त्यांनी जरी आपल्याविषयी कुत्सित भाषा वापरली तरीही आपण ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना मंदिरं आणि मुसलमानांसाठी मशिदी बांधण्याचं कार्य करत राहू आणि अखेर त्यांना प्रेमाने जिंकू आणि जगाला सिद्ध करून दाखवू की प्रेमानीच चिरजीवन जगण्याची पात्रता मिळवता येते, द्वेषानं नव्हे. सौजन्याच्या शक्तीनंच जीवनात यश लाभत असतं, केवळ पशुत्वानं किंवा भौतिक शक्तीनं नव्हे. युरोपातील विचारवंतांना नव्हे, सगळ्या जगाला, कदाचित वरच्या वर्गापेक्षा खालच्या वर्गाला, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या लोकांपेक्षा सामान्य जनतेला, सुशिक्षितांपेक्षा अजाण जनतेला आणि बलवानांपेक्षा बलहीन लोकांना आपल्यापासून आज दुसरं एक महान तत्व हवंय आणि ते म्हणजे सर्व विश्वाच्या आध्यात्मिक एकत्वाविषयीचं चिरंतन उदात्त तत्व होय. पाश्चात्य शास्त्रज्ञांनी भौतिक साधनांच्या सहाय्याने केलेल्या आजकालच्या संशोधनांनी अखिल विश्वाचं एकत्व कसं दाखवलेलं आहे हे मी मद्रास विश्वविद्यालयाच्या विद्वानांना आज सांगण्याची गरज नाही. भौतिक दृष्टीनेही तुम्ही आणि मी, सूर्य, चंद्र, तारे हे केवळ जडद्रव्यांच्या एकाच अथांग महासागरावरचे लहान लहान तरंग कसे आहेत हे पाश्चात्य शास्त्रज्ञांनी दर्शवून दिलं आहे. त्याचप्रमाणे शरीर आणि मन ही केवळ भिन्न नावं असून ती जडद्रव्याच्या अनंत सागरावरील, समष्टीवरील केवळ तरंग कशी आहेत हे भारतीय मानसशास्त्राने कित्येक युगांपूर्वी दाखवलं. आणि एक पाऊल पुढे जाऊन वेदांतांनी हे दाखवलं की या भासमान विश्वाच्या एकत्वा पलीकडे जो खरा आत्मा आहे तोही एकच आहे. अखिल विश्वामध्ये एकमेव आत्माच विद्यमान आहे. ती एकच सत्ता सर्व काही आहे. समग्र विश्वाच्या मुळाशी वस्तुतः एकत्व आहे. हे महान तत्व ऐकून अन्य देशातले लोक भयभीत होतात. इतकंच नव्हे तर आपल्या देशातील अनेक लोकही हा अद्वैतवाद ऐकून भयभीत होतात. आजही या अद्वैतवादाला उचलून धरणाऱ्यापेक्षा कधी कधी त्याचे विरोधकच अधिक असलेले दिसून येतात. तरीही मला आपल्याला हे सांगायचं आहे की सर्व जगाला आज अद्वैतवादाचा हा महान जीवनदायी सिद्धांत आपल्यापासून हवा आहे. भारतातही उपेक्षित आणि दलित लोकांना त्यांच्या उद्धाराकरता तो हवाय. कारण ह्या आपल्या मातृभूमीचा उद्धार हा अद्वैत सिद्धांत परिणामकारक रीतीने प्रत्यक्षात आणल्याविना कोणीही करू शकणार नाही. बुद्धिवादी पाश्चात्य लोक त्यांच्या सर्व तत्वज्ञानाचा आणि नीतिशास्त्राचा तर्कसंगत आधार शोधण्याचा खटाटोप करीत आहेत. आणि आपण हे सगळे चांगले जाणता की कोणत्याही व्यक्तीच्या केवळ सांगण्यावरून नीतिशास्त्र प्रमाणभूत ठरू शकत नाही. मग ती व्यक्ती कितीही महान किंवा ईश्वरतुल्य असो. नीतिशास्त्राचं व्यक्तिप्रामाण्याच्या बळावर केलेलं असलं स्पष्टीकरण जगातील थोर विचारवंतांचं आता समाधान करू शकत नाही. नीतिशास्त्राचा आधार म्हणून त्यांना केवळ मानवी प्रामाण्य नको आहे, तर त्यांना नित्य स्वरूपाच्या तत्वांवर नीतिशास्त्र उभारायचं आहे. तुमच्या, माझ्या सर्वांच्या ठायी असलेल्या त्या अनंत तत्वाशिवाय, त्या आत्मतत्वाशिवाय असा नित्य आधार कुठं सापडणार? आत्म्याचं अनंत एकत्व हाच नीतिशास्त्राचा नित्य असा मूलाधार आणि प्रमाण आहे. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी चाललेल्या मानवी प्रयत्नांचं वर्णन करणारा प्रत्येक ग्रंथ सांगतो की तुम्ही, मी भाऊ भाऊ आहोत.
पण आत्म्याच्या एकत्वाचा हा सिद्धांत आपल्याला सांगतो की आपण केवळ भाऊभाऊच नाही, तर तुम्ही आणि मी वस्तुतः एक आहोत. भारतीय तत्वज्ञानाचा हा मुख्य उपदेश आहे. हे एकत्व हाच सर्व नीतिशास्त्राचा आणि अध्यात्माचा तर्कसंगत आधार आहे. आपल्या दलित जनतेला या एकत्वाच्या सिद्धांताची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आज युरोपला आहे. आणि आजही नकळत का होईना हा महान सिद्धांत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका या देशातील सामाजिक आणि राजकीय उन्नतीच्या सर्व अर्वाचीन प्रयत्नांचा आधार बनू लागलेला आहे. आणि माझ्या मित्रांनो, तुम्ही हे लक्षपूर्वक पहा की साहित्यात जिथे जिथे मानवी स्वातंत्र्याच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांचं वर्णन आहे, तिथे तिथे भारतीय वेदांतातील विचार प्रामुख्याने व्यक्त झालेले तुम्हाला आढळतील. काही लेखकांना या विचाराचं उगमस्थान माहिती नसल्याचं दिसतं. काही लेखक या कल्पना स्वतःच्या असल्याचे दाखवतात आणि काही जण अशा विचारांचं उगमस्थान मोठ्या धैर्यानं आणि कृतज्ञतापूर्वक नमूद करतात आणि आपलं वैचारिक ऋण मान्य करण्याचा मोठेपणा दाखवतात. मी अमेरिकेत असताना एकदा एक तक्रार माझ्या कानावर आली की मी अद्वैताचाच फार प्रचार करतो आणि द्वैत मताविषयी फार थोडं सांगतो. द्वैतवादी भक्ती सिद्धांतात, पूजा पद्धतीत आणि द्वैतवादी धर्मामध्ये केवढी भव्यता, केवढा अपार प्रेम, केवढा परमोच्च आणि अमर्याद आनंद ओसंडत आहे हे मला ठाऊक आहे. ते सर्व मी जाणतो. पण आनंदाने सुद्धा रडण्याची ही वेळ नाही. आपण पुष्कळ रडलो आहोत. आपण अधिक मृदू व्हावं अशी ही वेळ नाही. ही मृदुता आपल्या ठाई इतक्या दिवसांपासून आहे की तिच्यामुळे आपण कापसाच्या ढिगाऱ्यासारखे बनून अगदी मृतवत झालेलो आहोत. आज आपल्या देशाला जर कशाची गरज असेल तर ती म्हणजे लोखंडी स्नायूंची, पोलादी मज्जातंतूंची होय. आज आपल्या देशाला गरज आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की जी विश्वाची गूढ रहस्य उकलेल आणि जरूर पडल्यास महासागराच्या देखील तळाशी जाऊन प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन आपलं उद्दिष्ट साध्य करून घेईल. आपल्याला हवी असलेली गोष्ट हीच आहे आणि अद्वैताच्या ज्ञानानं आणि अनुभूतीनंच ती उत्पन्न होऊ शकेल, प्रस्थापित आणि दृढ होऊ शकेल. श्रद्धा, 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 स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचं रहस्य आहे. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या 33 कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसंच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रस्तुत केलेल्या सर्व देवतांवर तुमची श्रद्धा असेल, पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणं शक्य नाही. स्वतःवर श्रद्धा ठेवा. या श्रद्धेच्या बळानं स्वतःच्या पायावर उभे राहा आणि शक्तिशाली व्हा. हेच आपल्याला आज हवंय. कोणतेही मुठभर परकीय लोक गेली 1000 वर्ष आम्हा 33 कोटी लोकांवर राज्य करतायत, आमच्या छातीवरून हवे तसे चालतायत, हे कसं घडतं? याचं कारण त्यांची स्वतःवर श्रद्धा आहे आणि आमची नाही. पाश्चात्य देशात मी काय पाहिलं? तिकडील ख्रिस्ती पंथ आपल्या प्रार्थनांमधून शिकवत असतात की मनुष्य हा अत्यंत पतित आणि पापी असा प्राणी आहे. पण या सर्व निरर्थक शब्दांमागे मला काय दिसलं? मला असं दिसलं की युरोपातील आणि अमेरिकेतील लोकांच्या हृदयात स्वतःवरील श्रद्धेतून उद्भवलेली प्रचंड शक्ती वसत आहे. एखादा इंग्रज मुलगा तुम्हाला सांगेल की मी इंग्रज आहे आणि मी कोणतीही गोष्ट करू शकतो. अमेरिकन मुलगा असंच सांगेल आणि युरोपातील कोणताही मुलगा सुद्धा असंच सांगेल. आपल्या देशातील मुलं असं म्हणू शकतील काय? छे, मुलांचे वडीलही असं बोलू शकणार नाहीत. आपण स्वतःवरील श्रद्धाच गमावलेली आहे. म्हणूनच लोकांची हृदय जागृत करण्यासाठी आणि त्यांना आत्म्याचा महिमा दाखवून देण्यासाठी अद्वैत वेदांताचा प्रचार करणं अगत्याचं आहे. आणि याच करता मी अद्वैताचा प्रचार करतो. आणि मी हा प्रचार पंथ विशिष्ट भूमिकेवरून करीत नाही, तर सर्वमान्य आणि व्यापक भूमिकेवरनं मी तो करत असतो. द्वैतवाद आणि विशिष्टाद्वैतवादी यांच्या भावना न दुखवणारा असा एक समन्वयात्मक मार्ग शोधून काढणं सोपं आहे. भारतामध्ये असा एकही संप्रदाय नाही की ज्याला ईश्वर हा सर्वांच्या ठाई आहे आणि तो सर्व चराचर वस्तूत विद्यमान आहे हे तत्व मान्य नाही. सर्व शुद्धता, पूर्णता आणि सामर्थ्य ही आत्म्याच्या ठाई मूलतःच विद्यमान आहेत हे तत्व वेदांताच्या सर्व शाखांना मान्य आहे. काहींच्या मते ही पूर्णता कधी कधी संकोच पावते तर कधी कधी पुन्हा विकास पावते, पण ती सदा सर्वदा विद्यमान असतेच.
अद्वैत मतानुसार ती संकोचही पावत नाही किंवा विकासही पावत नाही, तर वेळोवेळी ती अव्यक्त आणि व्यक्त होत असते. कार्यतः ही दोन्ही मतं सारखीच आहेत. एकाहून दुसरं विधान अधिक तर्कशुद्ध असेलही, परंतु फलाच्या दृष्टीने आणि प्रत्यक्ष निष्कर्षाच्या दृष्टीने ही दोन्ही मतं जवळजवळ सारखीच आहेत. हेच एक मूलभूत तत्व जगाला हवं आहे. अन्य कोणत्याही देशापेक्षा या आपल्या मातृभूमीला त्याची फार आवश्यकता आहे. मित्रहो, मला तुम्हाला काही कटू सत्य सांगणं भाग आहे. एखाद्या इंग्रज माणसाने एखाद्या भारतीयाची हत्या केली किंवा त्याचा छळ केला असं वृत्तपत्रात जेव्हा प्रसिद्ध होतं, तेव्हा देशभर आरडाओरडा सुरू होतो. मी ते सारं वाचतो आणि शोकाकुल होतो. आणि नंतरच्या क्षणी माझ्या मनात जो प्रश्न उभा राहतो तो हा, की या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे? एक वेदांती म्हणून हा प्रश्न स्वतःला विचारणं मला भाग आहे. हिंदू लोक हे आत्मपरीक्षण करणारे लोक आहेत. ते सर्व गोष्टींचं कारण स्वतःमध्ये शोधत असतात. म्हणून मी स्वतःलाच विचारतो की याला जबाबदार कोण? आणि प्रत्येक वेळी उत्तर येतं, या सगळ्या गोष्टींना इंग्रज लोक जबाबदार नाहीत. आपलं सर्व दैन्य आणि अधोगती यांना आपण स्वतःच जबाबदार आहोत. केवळ आपणच जबाबदार आहोत. सरंजामी वृत्तीच्या आपल्या पूर्वजांनी गरीब अशा सामान्य लोकांना पायदळीत उडवलं. त्यामुळे ते निराधार बनले आणि अत्याचार सहन करता करता शेवटी ते बिचारे लोक आपण मनुष्य आहोत हेही विसरून गेले. केवळ लाकडं तोडणं आणि पाणी भरणं हीच कामं त्यांना सक्तीनं करणं भाग पाडलं गेलं. हे शतकानुशतकं चालू राहिलं. याचा परिणाम हा झाला की आपण जन्मतः गुलामच आहोत अशी त्यांची धारणा बनली. आपण जन्मानी लाकूड तोडे, पाणी भरणारेच आहोत असं ते समजू लागले. आपण आपल्या नवशिक्षणाचा गर्व वाहतो, पण एखाद्यानी जर या गरीब दलितांबद्दल सहानुभूतीचा शब्द उच्चारला तर मला हे दिसतं की शिकलेले लोक त्यांच्या उद्धाराच्या कर्तव्यासंबंधी लगेच उदासीनता दाखवतात. एवढंच होऊन थांबत नाहीत, तर मला असंही दिसलं की हे शिकलेले लोक पाश्चात्यांच्या अनुवंशिक संक्रमणासंबंधीच्या आणि तसल्याच इतर निरर्थक कल्पनांच्या आधारे तऱ्हेतऱ्हेचा आसुरी आणि पाशवी युक्तिवाद पुढे मांडतात. हेतू हा की गरिबांवर अधिकाधिक अत्याचार करता यावा आणि त्यांना पशुवत करून सोडता यावं. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेमध्ये आफ्रिकेतून एक अस्सल निग्रो तरुण आला होता. त्यांनी फार सुंदर भाषण केलं. त्या तरुणाविषयी मला औत्सुक्य वाटलं. मी त्याच्याशी पुष्कळदा बोललोही, पण त्याच्याविषयी मी काही माहिती मिळवू शकलो नाही. इंग्लंडमध्ये एक दिवस मला काही अमेरिकन लोक भेटले आणि त्यांच्याकडून मला असं कळालं की तो आफ्रिकेच्या अंतर्भागात राहणाऱ्या एका निग्रो टोळीच्या प्रमुखाचा मुलगा होता. आणि एके दिवशी दुसऱ्या एका टोळीचा प्रमुख त्याच्या वडिलांवर रागवला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना ठार केलं आणि त्यांना शिजवून खाल्लं सुद्धा. या मुलालाही ठार करून शिजवून खावं अशी त्यांनी आज्ञा दिली, पण मुलगा पळून गेला आणि भयंकर हाल अपेष्टा सोसून शेकडो मैलाचं अंतर कापून तो समुद्राच्या किनारी आल्यावर एका अमेरिकन जहाजातून त्याला अमेरिकेत आणण्यात आलं आणि त्या मुलांनी हे भाषण केलं. त्यानंतर तुमच्या त्या अनुवंशिक संक्रमणाच्या मतावर माझा कितपत विश्वास उरला असेल? ब्रह्मवृंद हो, अनुवंशिकतेच्या आधारावर ब्राह्मण जर चांडाळापेक्षा अधिक लवकर शिकू शकत असेल तर ब्राह्मणाच्या शिक्षणावर खर्च करण्याची जरुरी नाही, तर चांडाळाकरता सर्व खर्च करा. दुर्बलांना आधी सहाय्य करा, कारण त्यांनाच सहाय्याची अधिक गरज आहे. ब्राह्मण जन्मतः हुशार असेल तर मदती वाचूनही तो आपलं शिक्षण घेऊ शकेल. दुसरे जर जात्या हुशार नसतील तर त्यांनाच शिक्षण द्या. त्यांच्याकरताच सर्व शिक्षक नियुक्त करा. हेच मला न्यायाचं आणि बुद्धीला पटणारं असं वाटतं. आपल्या गरीब आणि दलित जनतेला आपण खरोखर कोण आहोत हे कळलंच पाहिजे. जातीवर्णाचा किंवा सबलतेचा दुर्बलतेचा विचार न करता प्रत्येक स्त्री पुरुषाला, बालक बालिकेला सांगा आणि शिकवा की सबल दुर्बल, उच्च नीच सर्वांच्याच अंतर्यामी तो आत्मा, अनंत आत्मा विराजमान आहे आणि म्हणून सर्वांच्याच ठाई थोर आणि सत्प्रवृत्त होण्याची अनंत शक्ती वसत आहे. प्रत्येक जीवाला आपण घोषित करून सांगूया की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. उठा, जागे व्हा. या दौर्बल्याच्या मोहन निद्रेतून जागे व्हा. वस्तुतः कोणीही दुर्बल नाही. आत्मा हा सर्व शक्तिमान, अनंत आणि सर्वज्ञ आहे. उठा, आपलं खरं स्वरूप प्रकट करा. तुमच्या आत वसत असलेल्या ईश्वराची घोषणा करा. त्याला अमान्य करू नका. आत्यंतिक निष्क्रियता,
दुर्बलता आणि मोह ही आपल्या समाजात सर्वत्र पसरलेली दिसत आहेत. हे आधुनिक हिंदूंनो, या मोहजालातून बाहेर पडा. हे साधण्याचा उपाय तुमच्याच पवित्र ग्रंथांमधून सांगितलेला आहे. स्वतःला आपल्या सत्य स्वरूपाची शिकवण द्या. प्रत्येकाला त्याच्या सत्य स्वरूपाची शिकवण द्या. निद्रित जीवाला हाक द्या आणि पहा तो कसा जागृत होतो. ते निद्रित जीवात्मा जागा होऊन क्रियाशील झाला म्हणजे त्याला सामर्थ्य, गौरव, सौजन्य, शुचिता आणि उत्तम असं सर्व काही प्राप्त होईल. गीतेत मला अधिक आवडणारं असं काही असेल तर ते म्हणजे प्रभावी आणि सारभूत असलेलं श्रीकृष्णाच्या उपदेशांचं मर्मच असे हे 2 श्लोक होत. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम. सर्व भूतांमध्ये समभावे विद्यमान असलेल्या परमात्म्याला जो पाहतो, विनाशी वस्तूत अविनाशी परमात्म्याला जो पाहतो, त्यालाच खरोखर दिसत असतं. कारण ईश्वराला सर्वत्र आणि समभावे अवस्थित असलेला पाहून तो आत्म्याच्या द्वारे आत्म्याचा नाश करत नाही आणि याप्रमाणे तो परमगती प्राप्त करून घेतो. याप्रमाणे वेदांताच्या द्वारे आपल्या देशात आणि परदेशातही लोककल्याणाची अनेक कामं करता येतील. मानवजातीच्या दुःख निवारणासाठी आणि उन्नतीसाठी परमात्मा सर्वव्यापी असून तो सर्वत्र समभावे विद्यमान आहे, या बहुमोल सिद्धांताचा आपल्या देशामध्ये आणि इतरत्रही प्रचार केला पाहिजे. जिथे जिथे म्हणून अज्ञान असतं तिथे तिथे अशुभ आणि दुःखही असतं. मला अनुभवानं कळून आलेलं आहे की आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व वाईट आणि अनिष्ट गोष्टी भेदावर भर दिल्यामुळे निर्माण होतात आणि अभेदावर विभिन्न दिसणाऱ्या वस्तूंच्या मुळाशी एकत्व विद्यमान आहे. या सत्यावर श्रद्धा ठेवल्यामुळे सर्व प्रकारे कल्याण होतं. हाच वेदांताचा सर्वोच्च आदर्श आहे. एखादी गोष्ट आदर्श म्हणून मान्य करणं वेगळं आणि तो आदर्श दैनंदिन व्यवहारामध्ये उतरवणं वेगळं आहे. एखादा आदर्श दाखवणं हे तर उत्तमच, पण त्या आदर्शाप्रत पोचण्याचा व्यवहार्य मार्ग कोणता आहे? इथे स्वाभाविकपणेच जटिल आणि वादग्रस्त अशी जाती संस्थेची आणि समाज सुधारणेची समस्या पुढे येते. आपल्या देशातील लोक शतकानुशतकं या समस्येचा विचार करत आहेत. मला आपल्याला प्रांजळपणे सांगितलं पाहिजे की मी जाती संस्था नष्ट करणाराही नाही आणि केवळ समाज सुधारकही नाही. जाती संस्था आणि या समाज सुधारणा यांच्याशी प्रत्यक्षपणे मला काही कर्तव्य नाही. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, पण म्हणून तुम्ही अन्य व्यक्तीचा आणि जातीचा द्वेष का करावा? सर्वांवर प्रेम करा, हीच माझी शिकवण आहे. आणि ती परमात्मा सर्व व्यापक असून सर्वत्र समभावे विद्यमान आहे या वेदांतातील सत्यावर आधारलेली आहे. गेली जवळजवळ 100 वर्ष आपल्या देशामध्ये समाज सुधारकांचा आणि विविध सामाजिक सुधारणांसंबंधीच्या विविध प्रस्तावांचा पूर चाललेला आहे. व्यक्तिशः मला स्वतःला या सुधारकात काही दोष आढळत नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेक जण सज्जन आणि सदहेतून कार्य करणारे असून त्यांची उद्दिष्टही काही बाबतीत अतिशय प्रशंसनीय अशीच आहेत. पण ही गोष्ट देखील अगदी स्पष्ट आहे की गेल्या 100 वर्षांच्या सामाजिक सुधारणांमुळे समग्र देशात स्थायी स्वरूपाचा आणि महत्वाचा असा काहीही उल्लेखनीय परिणाम घडून आलेला दिसत नाही. व्यासपीठावरून हजारो व्याख्यानं दिली गेली आहेत. श्रद्धाशील हिंदू समाजाच्या मस्तकावर आणि त्यांच्या सभ्यतेवर निंदेचा अजस्त्र वर्षाव झालेला आहे. पण तरीही कोणताच प्रत्यक्ष असा चांगला लाभ झालेला दिसत नाही. याचं कारण काय ते शोधून काढणं कठीण नाही, तर ते या निंदेमध्येच आढळेल. प्रथमतः मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हिंदू जातीचं परंपरेनं प्राप्त झालेलं वैशिष्ट्य राखलं पाहिजे. आपल्याला इतर देशांपासून पुष्कळ गोष्टी घेतल्या पाहिजेत हे मला मान्य आहे. तसंच बाहेरून आपल्याला पुष्कळसं शिकण्यासारखं आहे हेही मला कबूल आहे. पण मला दुःखानं म्हणावं लागतं की सुधारणांच्या आपल्या बहुतेक सर्व आधुनिक चळवळी या केवळ पाश्चात्य कार्यपद्धतीचं अंधानुकरण आहेत आणि त्यांचा भारतात काही उपयोग होणार नाही. म्हणूनच आपल्या आजच्या सुधारणांच्या चळवळींना काहीच यश लाभलेलं नाही. दुसरं असं की निंदा निषेध हा कोणाचं हित साधण्याचा मूळ मार्गच नाही. आपल्या समाजामध्ये दोष आहेत हे एखाद्या लहान मुलालाही कळेल आणि दोष कोणत्या समाजात नाहीत. आणि माझ्या देशबांधवांनो, या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो
की जगातील जे देश आणि ज्या जाती मी पाहिल्या आहेत त्या सर्वांची परस्परांशी तुलना केल्यानंतर मी ह्या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो आहे की आपले लोक इतर सर्व जातींपेक्षा एकंदरीनं पाहता अधिक नीतिमान, अधिक दैवी गुणांनी युक्त असे आहेत. त्याचप्रमाणे आपले सामाजिक नियम आणि प्रथा ह्या त्यांचे उद्देश आणि त्यांची कार्यपद्धती विचारात घेता मानव जातीला सुखी करण्याच्या दृष्टीनं सर्वांहून जास्त उपयुक्त आहेत. म्हणून मला सुधारणा नकोय. आपल्या राष्ट्राच्या परंपरांना अनुसरून विकास, विस्तार आणि प्रगती साधणं हे माझं ध्येय आहे. आपल्या देशाच्या इतिहासाकडे मी पाहतो तेव्हा मानवी मनाच्या विकासासाठी ज्यानं एवढं भरीव कार्य केलं आहे असा दुसरा एकही देश मला पृथ्वीच्या पाठीवर आढळत नाही. म्हणून माझ्या या देशाची मी निंदा करत नाही. मी आपल्या देशबांधवांना सांगतो, तुम्ही आजवर चांगलंच केलं आहे, आता अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. या भूमीत पूर्वी महान कार्य पार पडलेली आहेत. अजूनही अधिक मोठी कार्य करायला इथे भरपूर वाव आहे. आपण स्वस्थ आणि निष्क्रिय राहूच शकत नाही हे तुम्हाला निश्चितच ठाऊक आहे. आपण निष्क्रिय राहू तर मरून जाऊ. आपल्याला पुढे तरी जावं लागेल, नाहीतर मागे तर जावं लागेल. आपल्याला आपली प्रगती तरी करावी लागेल, नाहीतर आपली अधोगती होईलच. प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी महान कार्य केली आहेत, पण आपल्याला आपलं जीवन त्यांच्यापेक्षा अधिक विकसित करून घ्यायचं आहे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीपेक्षाही पुढे मजल मारायची आहे. आपण आता मागे हटून आपली अधोगती करून घ्यावी हे कसं शक्य? ते शक्य नाही आणि तसं होताही कामा नये. आता मागे हटल्यास आपल्या राष्ट्राचं अधःपतन होऊन त्याचा मृत्यूच ओढावेल. म्हणून आपण पुढे जाऊया आणि अधिक चांगल्या गोष्टी करूया. मला आपल्याला हेच सांगायचंय. कोणत्याही तात्पुरत्या समाज सुधारणांचा मला प्रचार करायचा नाही. समाजातील अनिष्ट गोष्टी दूर करण्याकडेच लक्ष देण्यास मी तुम्हाला सांगत नाही, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढे व्हा आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यापुढे मांडलेल्या मानवी प्रगतीच्या अत्यंत पायाशुद्ध अशा योजना पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करा. मानव जातीचं एकत्व आणि मनुष्याचं मूलभूत ईश्वरत्व हा जो वेदांताचा आदर्श आहे त्याची अधिकाधिक उपलब्धी करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील व्हा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. मला पुरेसा वेळ असता तर मी तुम्हाला आनंदाने दाखवून दिलं असतं की आज आपल्याला जे काही करायचं आहे ते सारं आपल्या स्मृतिकारांनी कित्येक शतकांपूर्वीच कसं सांगून ठेवलं आहे आणि आज आपल्या समाजाच्या आचारविषयक नियमात आणि प्रथांमध्ये जी परिवर्तनं होत आहेत आणि पुढेही जी परिवर्तनं होतील ती सगळी त्यांना आधीच तंतोतंत कशी कळाली होती हेही मी तुम्हाला दाखवून दिलं असतं. त्यांनाही जातीभेद दूर करायचा होता, पण ते आपल्या आधुनिक सुधारकांप्रमाणे नव्हते. शहरातील सर्व लोकांनी एकत्र बसून मध्यमासाचं भोजन करावं. देशातील सर्व मूर्ख आणि वेड्या लोकांनी त्यांना हवीत तेव्हा, हवी तिथे आणि हवी त्यांच्याशी लग्न लावून सगळा देशच एक मोठा पागलखाना करून टाकावा, अशी काही त्यांची जातीभेद नष्ट करण्याची कल्पना नव्हती. किंवा एखाद्या देशाच्या भरभराटीचं मोजमाप तिथल्या विधवांना मिळालेल्या पतींच्या संख्येवरून करावं असंही त्यांना कधी वाटलं नाही. या उपायांनी भरभराटलेला देश मला अजून पाहायचा आहे. ब्राह्मण हाच आपल्या पूर्वजांचा आदर्श पुरुष होता. आपल्या सर्व शास्त्रांमधून ब्राह्मणत्वाचा हा आदर्शच मुख्यतः वर्णिलेला आढळतो. युरोपमधील प्रमुख धर्मोपदेशक हजारो पाऊंड खर्च करून आपल्या पूर्वजांची थोरवी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. पहाडात राहून संधी मिळेल तेव्हा वाटसरूंना लुबाडणाऱ्या एखाद्या भयानक जुलमी अशा अत्याचारी व्यक्तीचे आम्ही वंशज आहोत असं सिद्ध केल्याखेरीज त्यांना समाधान लाभत नाही. याच्या उलट भारतात थोर राजे आपली वंश परंपरा कौपीन धारण करून वनात राहणाऱ्या आणि कंदमुळांवर निर्वाह करून वेद पठण करणाऱ्या एखाद्या प्राचीन ऋषीवर्यांची जोडण्यामध्ये धन्यता मानतात. भारतात एखाद्या ऋषीशी जर तुम्ही आपली वंश परंपरा जोडू शकलात तरच तुम्ही उच्च जातीचे ठरता, अन्यथा नाही. जन्मानं श्रेष्ठ असण्याची आमची कल्पना इतरांच्या कल्पनेपेक्षा अगदी वेगळी आहे. अध्यात्मपरायण आणि त्यागी असा ब्राह्मण हा आमचा आदर्श आहे. ब्राह्मणाला मी कोणत्या अर्थाने आदर्श म्हणतो आहे? माझ्या मते आदर्श ब्राह्मणत्व तेच की ज्यात ऐहिक आसक्तीचा पूर्ण अभाव असून यथार्थ ज्ञान विपुल प्रमाणात असतं. हिंदू समाजाचा आदर्श हा असा आहे. आपण हे ऐकलं असेलच की आपली धर्मशास्त्र घोषित करतात की कायदे हे ब्राह्मणाला बंधनकारक असत नाहीत, तो कायद्याच्या अतीत आहे. राजाचा त्याच्यावर अधिकार नसतो आणि त्याला देहदंड दिला जाऊ शकत नाही.
हे पूर्णपणे सत्य आहे. मतलबी, अज्ञानी, मूर्ख लोकांनी सांगितल्याप्रमाणे वरील वचनांचा अर्थ करू नका, परंतु वेदांताला अभिप्रेत असलेल्या मूळ कल्पनेप्रमाणे त्याचा अर्थ समजावून घ्या. ज्यांनी आपली स्वार्थी वृत्ती पूर्णपणे नष्ट केली आहे, ज्ञान आणि प्रेम यांची प्राप्ती, त्यांचं दान हेच ज्यांचं जीवित कार्य आहे, अशा व्यक्तींना जर आपण ब्राह्मण म्हटलं आणि एखाद्या देशातील सर्व स्त्री पुरुष जर अशा प्रकारचे ब्राह्मण असले, ते आध्यात्मिक आणि नैतिक गुणांनी युक्त असले, तर तो देश सर्व प्रकारच्या कायद्यांच्या पलीकडे आहे असं समजणं चूक होईल काय? अशा स्त्री पुरुषांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि फौजफाटा यांची काय आवश्यकता? आणि त्यांच्यावर कोणी राज्य तरी कशाला करावं? आणि त्यांनी एखाद्या शासनाखाली कशाला राहावं? ते सत्प्रवृत्त आणि थोर आहेत, ते ईश्वराचे आवडते लोक आहेत, आणि असे ब्राह्मणच आमचा आदर्श आहेत. सत्ययुगात फक्त ब्राह्मण ही एकच जात होती असं आपल्याला आपल्या शास्त्रात लिहिलेलं आढळतं. महाभारतावरून आपल्याला कळलं की सुरुवातीलाच या जगात सर्वत्र ब्राह्मणच राहत असत, आणि नंतर जेव्हा त्यांचं अधःपतन सुरू झालं तेव्हा भिन्न भिन्न जातीत त्यांची विभागणी झाली. आणि हे चक्र उलट फिरून जेव्हा पुन्हा सत्ययुग येईल तेव्हा जगातील सर्व लोक मूळच्या म्हणजे ब्राह्मण अवस्थेला पुन्हा प्राप्त होतील. हे चक्र आता उलट फिरू लागलेलं आहे, आणि या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. म्हणून उच्चवर्णीयांना खाली ओढल्यानं, आहार विहाराच्या बाबतीत स्वेच्छाचारी झाल्यामुळे, थोडे अधिक सुखभोग मिळावेत म्हणून आपापल्या वर्णाश्रमाच्या मर्यादा उल्लंघल्यानं जातीविषयक समस्या सुटणार नाहीत. तर आपल्यापैकी प्रत्येकानं जर वेदांत धर्माचं काटेकोर पालन केलं, प्रत्येक जण जर अध्यात्म संपन्न झाला, आणि अशा रीतीने प्रत्येक जण जर आदर्श ब्राह्मण बनला, तरच जातीविषयक समस्या सुटेल. तुम्ही आर्य, अनार्य, ऋषी, ब्राह्मण किंवा अंत्यज कोणीही असा, तुमच्याकरता या देशात तुमच्या पूर्वजांनी एक नियम घालून दिलेला आहे. आपणा सर्वांना हा आदेश सारखाच लागू आहे. तो हा की आपण अविरत विकास साधला पाहिजे, आणि सर्वोच्च वर्णाच्या लोकांपासून तो चांडाळापर्यंत या देशातील प्रत्येकानं आदर्श ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही वेदांतातील कल्पना केवळ याच देशाकरता सांगितलेली नसून ती सर्व जगाला लागू आहे. सर्व मानव जातीला सावकाश आध्यात्मिक ध्येयाप्रत नेणं, अर्थात तिला क्षमाशील, शांत, स्थिर, भक्तियुक्त, पवित्र आणि ध्यानपरायण बनवणं, हे आपल्या जातीचं उद्दिष्ट आहे. आणि हे ध्येय गाठल्यामुळे माणसाला ईश्वर प्राप्ती होते. ह्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या? मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो की शिव्याशाप, निंदा नालस्ती याच्यामुळे काहीच चांगलं निष्पन्न होणार नाही. वर्षानुवर्ष असल्या उपायांचा अवलंब करण्यात आलेला आहे, पण त्यापासून कोणताही चांगला परिणाम घडून आलेला नाही. प्रेम आणि सहानुभूती यांच्याद्वारेच चांगले परिणाम घडवून आणता येतील. हा एक फार मोठा विषय आहे, आणि यासंबंधी माझ्या मनात उत्तरोत्तर येणाऱ्या सर्व कल्पना आणि माझ्या सर्व योजना स्पष्ट करून सांगण्यास कित्येक व्याख्यानं द्यावी लागतील. म्हणून हिंदू बांधव हो, तुम्हाला एका गोष्टीचं स्मरण देऊन मी हे व्याख्यान संपवतो. ती गोष्ट ही की आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं कित्येक शतक हिंदू जातीला परतीराला पोचवलेलं आहे. आज कदाचित या जहाजाला काही छिद्र पडली असतील, आज कदाचित ते काहीसं जीर्णही झालं असेल, आणि असं जर असेल तर ही छिद्र बुजवणं हे तुमचं, माझं, सर्वांचंच कर्तव्य आहे. चला, आपल्या देशबांधवांना या धोक्याची आपण जाणीव करून देऊ. ते जागृत होऊन आपल्या मदतीला येवोत. ही परिस्थिती आणि तत्संबंधीचं कर्तव्य याविषयी लोकांना जागृत करण्यासाठी मी शक्य असेपर्यंत देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ओरडून सांगत राहीन. समजा की त्यांनी माझं म्हणणं ऐकून नाही घेतलं, तरी त्यांना मी मुळीच शिव्याशाप देणार नाही. आपल्या राष्ट्रानं प्राचीन काळी फार मोठी कामगिरी बजावली आहे, आणि भावी काळात आपण अधिक चांगलं असं जर काही करू शकलो नाही, तर आपण शांतपणे एकत्रच डुबून मरणाला मिठी मारण्याचं समाधान मिळवूया. देशभक्त व्हा, आणि आपल्यासाठी गतकाळात अशी महान कार्य करणाऱ्या या राष्ट्राबद्दल प्रेमभाव बाळगा. हे माझ्या देशबांधवांनो, इतरांशी तुमची मी जितकी अधिक तुलना करतो, तितकं तुमच्याबद्दल मला अधिक प्रेम वाटू लागतं. तुम्ही सज्जन, सुशील आणि शांत स्वभावाचे आहात. तुमच्यावर सतत अत्याचारच होत आलेले आहेत. मायामय भौतिक जगतातील हाच दैव दुर्विलास आहे. असो, याची चिंता नको, कारण अखेर आत्माच विजयी होईल. तोवर आपण कार्य करूया.
आपण आपल्या देशाला आणि या परमपावन मातृभूमीतील श्रमानं शिथिल झालेल्या विविध संस्थांना शिव्याशाप देण्याचं टाळूया. बुद्धीला न पटणाऱ्या आणि भोळसट समजुतींनी भरलेल्या प्रथांचीही निंदा करू नका, कारण त्यांनीही पूर्वी कधीतरी चांगलं कार्य केलं असलंच पाहिजे. हे नेहमी ध्यानी घ्या की या देशातील संस्थांपेक्षा अधिक चांगले हेतू आणि ध्येय बाळगणाऱ्या संस्था दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. जगातील बहुतेक देशात जातीसंस्था असलेल्या मला आढळल्या, पण त्यामागील योजकता आणि हेतू इतका चांगला असल्याचं मला कुठेही दिसलं नाही. मग जातीभेद जर अनिवार्य असेल तर डॉलरवर आधारलेल्या जातीभेदापेक्षा पावित्र्य, संस्कृती आणि स्वार्थ त्याग यावर प्रतिष्ठित असलेला जातीभेद अधिक चांगला. म्हणून निंदेचे शब्द उच्चारू नका, ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कवाडं उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा आणि हे करत असताना सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशी धारणा असू द्या. वेदांतातील हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील सुप्त ईश्वरत्व जागृत करा. मग तुम्हाला कोणत्याही प्रमाणात यश लाभलं तरी तुम्हाला हे समाधान प्राप्त होईल की तुम्ही महान कार्यासाठी जगलात आणि ते कार्य करत असतानाच तुम्हाला मृत्यू आला. कोणत्याही मार्गानं हे कार्य साध्य झाल्यानेच मानव जातीचं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण होईल.